सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांचा नीलम गोऱ्हे यांनी खरपूस समाचार घेतला। नाशिकच्या स्वयंघोषित अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता या प्रकरणात तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। नीलम गोऱ्हे या गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कामध्ये होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटतही होत्या असा खळबळजनक दावा तृप्ती देसाईंनी केलेला आहे। मंत्रिपद मिळावं यासाठी गोऱ्हे खरातला भेटल्याचा दावा देसाईंनी केलाय। इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात, आता अशोक खरातवर का बोलत नाहीत असा सवाल देसाईंनी केलेला आहे। गोऱ्हे आणि खरातचे आर्थिक संबंध आहेत का असा सवाल विचारत तृप्ती देसाईंनी चौकशीची मागणी केलेली आहे। तसंच एसआयटीनं गोऱ्हेंचा सीडीआर तपासावा अशी मागणी देखील केली। नीलम गोऱ्हे यांनी देखील मात्र देसाईंचे आरोप फेटाळून लावले। नीलमताई गोरे या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या। जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं आणि ते मंत्रिपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या। नीलम गोरेंना आपण बघितलेलं आहे की अगदी छोटी प्रकरणं जरी असली आणि त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढणं, त्याविषयी जाहीरपणे बोलणं हे जे आहे त्या दरवेळी करत असतात। अख्खं अधिवेशन झालं त्या उपसभापती म्हणून तिथं आहेत। महिलांच्या एका लैंगिक शोषणाचा मुद्दा आला तरी नीलमताई ज्या आहेत त्या तिथं पीडितेला भेटायला जातात। नीलम गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे। नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते। मग ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्चपदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आत्ता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत। असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन, मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे। ज्यावेळी ही बातमी आली म्हणजे अशोक खरातच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकते सुरू झाले होते। माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SITवरती प्रमुख म्हणून घोषणा केली। अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना 23च्या अगोदर 1-2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता, कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते। म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला। मात्र अधिवेशन संपताच 26 तारखेला मुंबईत एका वाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात या संदर्भातली मी कठोर भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याच वेळेला झीवरती कार्यक्रम झालेला होता तो, त्याची क्लिपिंग पण आहे ती।